Good morning, my dear students. I, Bhalsingh Mahesh Dilip Rao, Principal of Pravara Medical Trust, College of Pharmacy, Shevgaon, welcomes you all for this fifth lecture on drug house management. My dear students, in earlier lectures of this drug house management, we already discussed about the various sites which are ideal for opening of drugstore. Then we have seen the ideal layout of the drugstore. Also we have discussed about the various documents which require to open a retail or wholesale shop. Similarly, in last lecture we discussed on the various criteria for the selection of suppliers, including the credit information and the various types of tenders like open tender, limited tender, single tender, oral tender and global tender. So my dear students, in today's lecture we are going to discuss a simple and very simple and few topics, that is the storage of medicine, codification of various items of drugstore and मेथड्स ऑफ कोडिफिकेशन. तर आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला काय शिकायचं आहे की आपण आता इथून पाठीमागच्या लेक्चरमध्ये शिकलो की ड्रग स्टोअर ओपन करायचं कसं, की त्यासाठी मिनिमम क्वालिफिकेशन, मिनिमम डॉक्युमेंट्स, मिनिमम स्पेस, रिक्वायरमेंट किती आहेत, त्याच्यानंतर मेडिकल स्टोअरसाठी लागणारा जो मटेरियल आहे ते कसं परचेस करायचं, त्याचं रेकॉर्ड कसं मेंटेन करायचं, हे आपण याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये पाहिले. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण काय पाहणार आहोत, आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत ते मेडिसिन स्टोअर कसं करायचं. आपल्या मेडिकल शॉपमध्ये आणलेलं मटेरियल, जे मटेरियल आपण पेशंटला देणार आहोत, ते मटेरियल स्टोअर कसं करायचं, त्याचं कोडिफिकेशन म्हणजे त्याची अरेंजमेंट कशी करायची शॉपमध्ये, दॅट इज द कोडिफिकेशन. अँड त्याच्या कोडिफिकेशन करताना कुठल्या वेगवेगळ्या मेथड्स अवेलेबल आहे, दॅट इज द मेथड्स ऑफ कोडिफिकेशन. हे सगळं आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला शिकायचं आहे. तर सगळ्यात पहिलं आपण वी विल स्टार्ट विथ द स्टोरेज ऑफ मेडिसिन. नाव स्टोरेज ऑफ मेडिसिन. The medicines which are purchased from the market are stored in a drug store to provide a uniform supply of a drug to the patient. आता जे पण मेडिसिन आपण परचेस करू, आयदर इफ वी आर अ रिटेलर देन वी विल परचेस द मेडिसिन फ्रॉम होलसेलर, राईट. अँड इफ वी आर अ होलसेलर देन वी विल परचेस द मेडिसिन फ्रॉम manufacturer, right. So the medicines which are purchased from the market, that is from retailer or that is from the wholesaler or manufacturer, they are stored in a drug store to provide uniform supply of the medicine or drug to the patient. आता आपण ज्यावेळेस एखाद्या ड्रग स्टोअरला व्हिजिट करतो, फॉर एक्झाम्पल तुम्ही एखाद्या मेडिकलमध्ये तुमची प्रिस्क्रिप्शन घेऊन जातात, त्यावेळेस तुम्ही एखादं मेडिकल शॉप तुमच्या डोळ्यासमोर आठवा, त्यावेळेस काय आपण लक्षात घेतो की ते जे मेडिसिन्स, वेगवेगळे मेडिसिन त्या शॉपमध्ये अवेलेबल असतात, ते काय असतात, ते एका व्यवस्थित प्रकारे अरेंज केलेले असतात. दे आर कीप इन शेल्स, रॅक, त्यांच्या रॅकमध्ये, शेल्समध्ये, काही मेडिसिन रेफ्रिजरेटरमध्ये, असे वेगवेगळ्या ठिकाणी मेडिसिन्स काय केलेले असतात, अरेंज केलेले असतात. आपण पाहतो का कधी एखाद्या मेडिकल शॉपमध्ये अस्तव्यस्त पडलेले मेडिसिन असतात, नसतात ते का, किंवा फरशीवर टाकलेले असतात, नसतात. जनरली दे आर स्टोर इन अ कबर्ड ऑर रॅक. द मेडिसिन्स आर स्टॉक इन अ कंटेनर सच एज बॉक्स ओव्हर द रॅक्स अँड शेल्स. मग जनरली मेडिकल शॉपचा जो ओनर किंवा प्रोपरायटर किंवा फार्मसिस्ट जो असेल, तो काय करतो, ही स्टोअर द मेडिसिन्स इन अ कंटेनर. त्याचे एक छोटे प्लास्टिकचे कंटेनर्स असतात, त्या कंटेनरमध्ये मेडिसिन स्टोअर केले जातात. जर टॅबलेटच्या स्ट्रिप्स असतील, कॅप्सूलचे स्ट्रिप्स असतील, देन दॅट टाईम दे युजेस द बॉक्स, प्लास्टिक बॉक्स, राईट. समटाईम्स सपोज सिरप इज देअर, for the storing of syrup, directly the bottles of syrups are placed in a racks or shelves. Means for a different kind of product, the different kind of arrangements are available in drug store.
It must be ensured that the medicines which are stored in the drugstore remain preserved during their storage. There should not be any damage due to the high temperature or exposure to the sunlight. The drugs are stored as per the prescribed condition of their storage. म्हणजे ज्यावेळेस आपलं ड्रग स्टोअर असेल त्यावेळेस आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. कुठली गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ड्रग्स ऑलवेज शुड बी स्टोर्ड ॲज पर द स्टोरेज कंडिशन प्रोव्हाइडेड. त्याच्या ज्या स्टोरेज कंडिशन असतील त्या स्टोरेज कंडिशननुसारच ड्रग स्टोअर केला पाहिजे. आणि तो ड्रग किंवा तो पर्टिक्युलर सिरप कॅप्सूल काय असेल ते त्याची पूर्ण जी एक्सपायरी डेट आहे किंवा जोपर्यंत आपल्याकडे स्टोअर केलेलं आहे तोपर्यंत त्याची स्टॅबिलिटी मेंटेन झाली पाहिजे. म्हणजे सपोज एखाद्या आपण टॅबलेट ठेवल्या किंवा एखाद्या सिरपची बॉटल आपल्या ड्रग स्टोअरमध्ये स्टोअर करून ठेवली, मग आपण कुठली काळजी घेतली पाहिजे? आपण काळजी घेतली पाहिजे त्याच्यावर सनलाईट पडणार नाही डायरेक्ट. कारण तुम्हाला माहिती आहे सनलाईटमुळं ड्रगचं काय होतं, देअर मे बी चान्सेस ऑफ डिटोरिएशन ऑफ ड्रग. म्हणून सनलाईट पडणार नाही याची काळजी घेतली पाहिजे आपण. नंतर आपण म्हणजे प्रत्येक ड्रग प्रोडक्टसाठी तुम्ही कंटेनर किंवा एखाद्या ड्रगचं कंटेनर वाचून पहा किंवा एखाद्या टॅबलेटची स्ट्रीप वाचून पहा, त्याच्यावर दिलेलं असते त्याची स्टोरेज कंडिशन. द स्टोरेज कंडिशन इज मेन्शन दॅट इट शुड बी स्टोर्ड इन कूल प्लेस, इट शुड बी स्टोर्ड ॲट अ रूम टेम्परेचर, इट शुड बी स्टोर इन रेफ्रिजरेटर. अशी प्रत्येक मेडिसिनसाठी प्रत्येक ड्रगसाठी वेगवेगळी स्टोरेज कंडिशन आहे आणि ती स्टोरेज कंडिशन प्रत्येकाने मेंटेन केली पाहिजे. का मेंटेन केली पाहिजे? कारण त्या स्टोरेज कंडिशनवर त्या ड्रगची स्टॅबिलिटी डिपेंड असते. जर ड्रग त्याच्या स्टोरेज कंडिशनला स्टोअर केला गेला नाही तर त्याची स्टॅबिलिटी इट विल अफेक्ट द स्टॅबिलिटी ऑफ दॅट ड्रग प्रोडक्ट. म्हणून फार्मासिस्टनी काळजी घेतली पाहिजे की जे मेडिसिन तो त्याच्या शॉपमध्ये स्टोअर करणार आहे टिल जेव्हापासून त्याने परचेस केली आणि जोपर्यंत तो ती वस्तू किंवा ते मेडिसिन विकत नाही पेशंटला तोपर्यंत त्याला व्यवस्थित स्टोअर केलं गेलं पाहिजे. राईट. द ड्रग स्टोअर in a drugstore are arranged in such a way that they should be easily traceable and as when required. म्हणजे आता मेडिकल शॉपमध्ये आपण ज्यावेळेस पाहतो खूप सारे नंबर ऑफ ड्रग्ज आर अवेलेबल, बरोबर. आता सपोज जर साधं पॅरासेटामॉल ड्रग आहे, त्या पॅरासेटामॉल ड्रगच्या वेगवेगळ्या कंपनीच्या वेगवेगळ्या स्ट्रिप्स अवेलेबल आहेत, बरोबर. म्हणजे ते क्रोसिन असेल, डोलो असेल, असे फेपनिल असेल, अशा कालपूल असेल, ह्याच्या वेगवेगळ्या एकाच ड्रगच्या वेगवेगळ्या कंपनीच्या मेडिसिन येतं किंवा त्याच ड्रगचा वेगवेगळे डोसेज फॉर्म पण येतात. फॉर एक्झाम्पल पॅरासिटामॉलची टॅबलेट येते, पॅरासिटामॉलचं सिरप आहे, पॅरासिटामॉलचं इंजेक्शन आहे, पॅरासिटामॉलचे म्हणजे एकाच ड्रगचे वेगवेगळे डोसेज फॉर्म पण आहे, एकाच ड्रगचे वेगवेगळ्या कंपन्यामध्ये पण काय केलेलं आहे ड्रग अवेलेबल आहेत. म्हणून ड्रग स्टोअरमध्ये ज्यावेळेस मेडिसिन स्टोअर करतो आपण त्यावेळेस ही काळजी घेतली पाहिजे इट शुड बी ट्रेसेबल, इझिली ट्रेसेबल. त्या फार्मासिस्टला 2 मिनटात तो ड्रग सापडला पाहिजे तो कुठे स्टोअर केलेला आहे. मग हे कधी पॉसिबल होईल? ज्यावेळेस तो ड्रग व्यवस्थित त्या ड्रग स्टोअरमध्ये काय केलं जाईल, स्टोअर केला जाईल. येते लक्षात. फॉर दिस पर्पज ड्रग्ज आर स्टोर्ड बाय एनी वन ऑफ द फॉलोइंग. मग हे लवकर ड्रग शोधण्यासाठी किंवा लवकर ड्रग सापडण्यासाठी की कुठल्या तरी एका मेथडने आपल्याला ड्रग काय करावं लागेल, स्टोअर करावं लागेल. म्हणजे एक मेथड आहे अकॉर्डिंग टू द स्टोरेज ऑफ मेडिसिन अकॉर्डिंग टू द मॅन्युफॅक्चरर, स्टोरेज ऑफ मेडिसिन अकॉर्डिंग टू द फार्माकोलॉजिकल ॲक्शन अँड स्टोरेज ऑफ द मेडिसिन अकॉर्डिंग टू द अल्फाबेट. अशा वेगवेगळ्या मेथड्स आहेत फॉर स्टोरेज ऑफ मेडिसिन in the drugstore. We will see briefly this method one by one. सगळ्यात पहिली मेथड पाहू आपण याच्यामधली अकॉर्डिंग टू द मॅन्युफॅक्चरर. त्या 3 मेथड आहे अकॉर्डिंग टू द मॅन्युफॅक्चरर, अकॉर्डिंग टू द फार्माकोलॉजिकल ॲक्शन आणि थर्ड मेथड इज द अल्फाबेटिकल मेथड ऑफ स्टोरेज ऑफ मेडिसिन. The first method is the according to the manufacturer. The drugs are arranged in a drugstore by manufacturer wise. For example, drug manufactured by Glaxo company are placed at one place. म्हणजे आता ही एक मेथड आहे का मॅन्युफॅक्चररनुसार मेडिसिन
स्टोअर करायचे. आता हे वेगवेगळे मेथड आहे. मग मॅन्युफॅक्चरर वाईज म्हणजे जसं सिप्ला कंपनी आहे, सन फार्मास्युटिकल्स आहे, किंवा डॉक्टर रेड्डी कंपनी आहे, ग्लॅक्सो आहे, GSK, अशा वेगवेगळ्या फार्मास्युटिकल कंपनीज आर देअर. आणि अकॉर्डिंग टू दॅट फार्मास्युटिकल कंपनी ड्रग जे असतील ते स्टोअर करायचे. पण दिस मेथड इज म्हणजे थोडी अवघड आहे, खूप अवघड आहे, थोडी अवघड नसतं, कारण मार्केटमध्ये खूप साऱ्या कंपन्या अवेलेबल आहे आणि ह्या प्रकारे आपण ड्रग्स स्टोरेज करायला थोडं अवघड जातं. दॅट इज द बट इट इज अ वन मेथड फॉर that is the arrangement of drugs. Then second is the according to the pharmacological action. In this method the medicines are divided according to the pharmacological action of the drug, and drug of one group are placed at one place. For examples, all analgesic drugs are placed in one place. Likewise, similar drugs of other groups are placed together in separate shelves or separate cupboard or separate rack. आता ह्या मेथडचं नाव काय आहे? अकॉर्डिंग टू द फार्माकोलॉजिकल ॲक्शन. म्हणजे त्या ड्रगच्या ॲक्शननुसार ड्रग स्टोअर करायचा. फॉर एक्झाम्पल, ॲनाल्जेसिक जेवढे ड्रग असतील ते एका कपाटात ठेवायचे. ज्या ड्रगची ॲक्टिव्हिटी अँटीपायरेटिक आहे ते एका कपाटात ठेवायचे. दोज ड्रग्ज विच आर hypertensive they are stored as one place. Those drugs which are diabetic they are stored at one place. म्हणजे according to the pharmacological action drugs can be stored, but this method is also not quite suitable method. Means this according to the manufacturer is not suitable, according to the pharmacological action is not suitable. Then which method is most suitable for storing of the medicine in drugstore? The method is called as the alphabetical method. In this method the drugs are placed alphabetically. The drugs with letter A are placed in one cupboard. Similarly, drugs in alphabetically classification we can classify the drugs according to the alphabets. Means ज्या ड्रगचं किंवा ज्या ब्रँडचं नाव ए नाव अल्फा अक्षर म्हणजे इंग्रजी अल्फाबेटनुसार, दोज ड्रग्ज विच आर हॅव्हिंग द नेम स्टार्ट्स विथ ए दे आर स्टोर्ड ॲट वन प्लेस. ए नावाचे एका साईडला, बी नावाचे, सी नावाचे, अकॉर्डिंग टू द अल्फाबेट्स the drugs are stored. Out of above these various methods, like according to the manufacturer, according to the pharmacological action, according to the alphabetical method, the method like storing of drugs to manufacture wise is most popular and convenient method. The drugs are stored in such a way that the older stocks is must sold first. आता याच्यामध्ये एक ड्रॉबॅक आहे. ह्या ज्या 3 मेथड सांगितल्यात याच्यामधली जी द मेथड ऑफ स्टोरिंग द ड्रग्स बाय अल्फाबेटिकली, दिस मेथड इज मोस्ट पॉप्युलर. ही सगळ्यात पॉप्युलर आहे. आणि याच्यामध्ये काय केलं पाहिजे? ड्रग्स शुड बी स्टोर्ड इन अ सच वे दॅट ओल्डर स्टॉक्स मस्ट बी सोल्ड फर्स्ट, अँड द ड्रग्स हॅव्हिंग द डेट ऑफ एक्सपायरी नियर may be arranged in a such a way that this can be sold first before their date of expiry. मग आता आपल्याला माहिती की फार्मास्युटिकल ड्रग प्रोडक्ट किंवा फार्मास्युटिकल मेडिसिन ड्रग प्रोडक्ट जे असतात त्याला काय असतं, एक असती एक्सपायरी इज देअर. म्हणजे एक्सपायरी मीन्स द शेल्फ साईज इज मेन्शन. आपण मेडिसिन आणायला गेलं सगळ्यात पहिले पाहून घेतो त्याची एक्सपायरी, म्हणजे तो ड्रग प्रोडक्ट वापरण्यासाठी योग्य आहे की नाही. मग आता ह्या ज्यावेळेस आपण ड्रग स्टोअर मेडिकल स्टोअरमध्ये आपले प्रोडक्ट स्टोअर करू त्यावेळेस एक काळजी घेतली पाहिजे की ड्रग्स शुड बी स्टोर्ड. म्हणजे जो स्टॉक आपला पहिला असेल तो सगळ्यात अगोदर विकायचा, जो स्टॉक नवीन आला आहे तो त्याच्या पाठीमागं लावायचा. म्हणजे काय करायचं, सपोज तुमचा बॉक्स आहे, बॉक्समध्ये सपोज पॅरासिटामॉलच्या टॅबलेटचा कुठला तरी एक बॉक्स आहे, त्याच्यामध्ये पॅरासिटामॉलच्या 10 स्ट्रिप्स तुम्ही आणल्यात.
विकण्यासाठी. मग काय करायचं, त्या एकदा 10 स्ट्रीप त्या बॉक्समध्ये भरून ठेवल्या, सुरुवातीला पहिल्या लॉटमध्ये तुम्ही त्या विकत जाणार. मग त्या रिऑर्डर लेवलला, म्हणजे सपोज तुमच्या त्या बॉक्समध्ये 2 स्ट्रिप्स राहिल्यात, मग एक ती रिऑर्डर लेवल म्हणून आपण त्या लेवलला ते पोचल्यावर आपण त्याची ऑर्डर देणार, बरोबर. मग ऑर्डर दिल्यानंतर ज्यावेळेस तुमच्याकडं स्टॉक नवीन पॅरासिटामॉलचे 10 स्ट्रीप येतील, तर मग त्या नवीन आलेल्या स्ट्रिप्स ह्या जुन्या 2 राहिल्यात त्याच्यावरती नाही ठेवायच्या. त्या जुन्या 2 आलेल्या स्ट्रीप आहेत त्या वरती ठेवायच्या आणि त्याच्या खाली नवीन स्टॉक ठेवायचा. म्हणजे काय होईल, ज्या नवीन आलेल्या स्ट्रिप्स असतील त्याची एक्सपायरी आणखीन पुढची असेल, ज्या अगोदरच्या स्ट्रिप्स आहे त्याची एक्सपायरी लवकरची असेल. म्हणजे ज्या ड्रगची एक्सपायरी लवकर आहे त्या अगोदर विकल्या जातील आणि ज्या ड्रगची स्ट्रिप्सची एक्सपायरी पाठीमागे त्या उशिरा विकल्या जातील. येते लक्षात, ही गोष्ट काळजीपूर्वक लक्षात ठेवायची. येते. मग आपण पहिला पॉईंट स्टोरेज ऑफ मेडिसिन. स्टोरेज ऑफ मेडिसिन पाहिलं, त्याच्या वेगवेगळ्या मेथड्स पाहिल्या. आता आपल्याला पुढचा पॉईंट पाहायचा आहे, दॅट इज द कोडिफिकेशन ऑफ व्हेरियस ॲटम्स ऑफ ड्रग स्टोर. ड्रग स्टोअरमधले जे ॲटम्स आहे त्याचं कोडिफिकेशन करायचं. आता कोडिफिकेशन म्हणजे काय, आपण कोडिफिकेशन मीन्स प्रोसेस ऑफ असाइनिंग द कोड्स or number to a particular material for easy identification is called as the codification. The codification of various atoms of material is necessary for good store keeping. It is a good practice. ही एक चांगली प्रॅक्टिस आहे. आता कोडिफिकेशन करायचं म्हणजे काय करायचं, कोडिफिकेशनमध्ये करतो म्हणजे आपण काय करतो नेमकं, की आपण एक पर्टिक्युलरली कोड देतो. We will give a code or number to the particular material for easy identification. त्या मटेरियलचं नाव घेण्यापेक्षा त्या मटेरियलला आपण एक काय करतो, नंबरच देतो किंवा एक कोड देतो. आपण पहा कोड वापरतो. कोड वापरल्यामुळं काय होतं, जे डिस्क्रिप्शन आहे, आपल्याला एखाद्या वस्तूचं डिस्क्रिप्शन करायचं आहे, त्याच्याऐवजी आपण शॉर्टमध्ये कोड वापरून, म्हणजे शॉर्टमध्ये कोड वापरून आपण त्याचं आयडेंटिफिकेशन इझिली करू शकतो. म्हणजे आपण कोड टाकले, तुम्ही तुमच्या ड्रग स्टोअरमध्ये जेवढे पण रॅक आहे त्या रॅकला कोड टाकले, 1 नंबर 2 नंबर 3 नंबर. मग आपल्याला कुठली वस्तू त्याच्यामधली पाहिजे असेल तर वी कॅन डायरेक्टली, आपण सपोज तुमच्या हाताखाली एखादा सर्वंट आहे, दॅट सर्वंट, मग जर सर्वंट असेल तर सर्वंटला तुम्ही इझिली सांगू शकतात काय, की 3 नंबरच्या रॅकमधून एखादी वस्तू घेऊन ये, बरोबर. म्हणजे ह्या कोडिफिकेशनचा ॲडव्हान्टेज आहे की कोडिफिकेशन हेल्प्स फॉर द इझी रिमेंबरन्स, राईट. मग आता त्या कोडिफिकेशनचे काही ॲडव्हान्टेजेस आहे, तर ते ॲडव्हान्टेजेस कोणते, तर ते आपण पाहू. कोडिफिकेशनचे ॲडव्हान्टेज. द फर्स्ट ॲडव्हान्टेज ऑफ द कोडिफिकेशन इज दॅट ॲम्बिग्विटी इन द डिस्क्रिप्शन इज अवॉइडेड. ॲम्बिग्विटी म्हणजे अस्पष्टता, म्हणजे जे क्लिअरन्स नसतं. पण कोडिफिकेशनमुळं काय होतं, अस्पष्टता जी असती डिस्क्रिप्शनमधली ती आपण अवॉइड करू शकतो, राईट. दिस इज द ॲडव्हान्टेज ऑफ द कोडिफिकेशन. फर्स्ट ॲडव्हान्टेज इज दॅट ambiguity in the description is avoided. The second advantage of the codification is that length in the description is minimized. The description ची लेंथ खूप मोठी करायची आहे, बरोबर. ते डिस्क्रिप्शनची लेंथ आपण काय करू शकतो, मिनिमाइज करू शकतो. म्हणजे एखाद्या सेल्समध्ये 3 नंबरच्या रॅकमध्ये 2 नंबरच्या कप्प्यात कुठली वस्तू असली की तुम्हाला ते डिस्क्रिप्शन द्यावं लागेल. मग याच्या पलीकडचा कप्पा उघड, त्याच्या पलीकडचा उघड, त्याच्यातली दुसरी लाईन उघड, अशी डिस्क्रिप्शन देण्यापेक्षा तुम्ही सरळ सांगू शकतात कोड 3 नंबरचा रॅक 2 नंबरची रो, बरोबर. म्हणजे अशा प्रकारे आपण काय करू शकतो, लेंथ इन द डिस्क्रिप्शन कॅन बी मिनिमाइज विथ द हेल्प ऑफ कोडिफिकेशन. द कोड एन्श्युअर्स द सिक्रेसी ऑफ ॲटम्स लेईंग इन द ड्रग स्टोअर. ड्रग स्टोअरमध्ये कुठले ॲटम्स आहे याची सिक्रेसी कोडिंग सिस्टीममुळं काय होऊ शकते, द कोडिंग सिस्टीममुळं ही मेंटेन राहू शकते. येते लक्षात. दीज आर द व्हेरियस ॲडव्हान्टेजेस ऑफ द कोडिफिकेशन. लास्ट ॲडव्हान्टेज ऑफ द कोडिफिकेशन इज दॅट द each store atom is easily identified, particularly where the same atoms is known by one or more names. For example, acetyl salicylic acid is also known as aspirin tablet.
म्हणजे ह्या कोडिफिकेशनचा आणखीन एक ॲडव्हान्टेज आहे की आयडेंटिफिकेशन, इझी आयडेंटिफिकेशन. इझी म्हणजे खूप एकदम इझिली आपण आयडेंटिफाय करू शकतो. काय आयडेंटिफाय करू शकतो की कुठलीही वस्तू, सपोज ज्या वस्तूला कधी कधी एकाच वस्तूला दोन नावाने ओळखलं जातं. फॉर एक्झाम्पल ॲसिटिल सॅलिसिलिक ॲसिड. ॲसिटिल सॅलिसिलिक ॲसिडला दुसरं नाव काय आहे? ॲसिटिल सॅलिसिलिक ॲसिड इज ऑल्सो कॉल्ड ॲज द, काय म्हणलं जातं? ॲस्प्रिन. मग जर ॲस्प्रिन असेल, ॲसिडिल सॅलिसिलिक ॲसिड, याला तुम्ही एक कोड दिलेला असेल तर तो कोड वापरून म्हणजे आपण इझिली ती वस्तू आयडेंटिफाय करू शकतो. दिस इज द ॲडव्हान्टेज ऑफ कोडिफिकेशन. मग आता आपल्याला शेवटचा पॉईंट पाहायचा आहे चॅप्टर या लेक्चरचा, दॅट इज द व्हेरियस मेथड्स ऑफ कोडिफिकेशन. द जनरली 5 methods are there for the codification. One is the alphabetical method, then second is the numerological method, third one is the numerical method, then fourth one is the combination method, and fifth one is the location coding method. We will see one by one these various methods of codification. The first method of the codification is alphabetical method. Now alphabetical method, in alphabetical method, this method is also called as letter code system. ह्याच मेथडला नाव काय आहे? लेटर कोड सिस्टीम. इन दिस सिस्टीम the letters are chosen to represent particular classification. The alphabets, you know that alphabets consist of 26 letters and each position in the code has 20 possible letters. For in this method is very useful for fewer position and places are required. For example, we can use the T code to represent tablets. We can use the C code to represent capsules. This method is very simple, but it lacks in the flexibility and expansion, as this method is not suitable to store consist of large number of atoms. आता ही पहिली मेथड आहे अल्फाबेटिकली मेथड. अल्फाबेट्स वापरायचे फॉर कशासाठी? कोडिंगसाठी. मग कोडिंगसाठी अल्फाबेट्स वापरले. तुम्हाला माहिती आहे इंग्रजी अक्षर किती आहेत? कोड्स अप टू 1 to A to Z मीन्स 26 लेटर्स आर पॉसिबल. मग ह्याच्यातले लेटर तुम्ही वापरून तुम्ही जे सपोज टॅबलेटची रॅक असेल त्याला टी 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 नंबर आपण टी कोड देऊ शकतो. जी कॅप्सूलची रॅक असेल त्याला सी कोड देऊ शकतो. जिथं सिरप्स असतील तिथं एस कोड देऊ शकतो. ही एक मेथड आहे कोडिफिकेशनची. पण ह्या मेथडचा युजफुल पण आहे. कधी? ज्यावेळेस आपल्याकडं लिमिटेड प्रोडक्ट असतील दॅट टाईम इट इज व्हेरी युजफुल. बट वेन वी हॅविंग द मोर नंबर ऑफ प्रोडक्ट्स दॅट टाईम the limitation is there, we cannot use this method as it consists of English language consists of only 26 alphabets. That time this method is having the limitation. Then second method which can be used, that is the numerological method. In this method the code is assigned to store the atoms with the objective of easy identification. For example, code 80 represent aspirin tablet. The code ATP represent aspirin tablet with paracetamol. The main disadvantage of this method is that it cannot be recognized without making reference in the code index. म्हणजे आता ही एक मेथड आहे न्यूमोलॉजिकल मेथड. ह्या न्यूमोलॉजिकल मेथडमध्ये काय केलं जातं? वेगवेगळे कोड दिले जातात. कशासाठी? आयडेंटिफिकेशनसाठी. जसं ॲस्पिरिन टॅबलेट असेल त्याला AT कोड दिला जातो, किंवा ॲस्पिरिन टॅबलेट विथ पॅरासिटामॉल असेल त्याला ATP कोड दिला जातो. पण ह्या मेथडचा ड्रॉबॅक काय? ज्यावेळेस तुमची खूप प्रॅक्टिस होईल त्याच वेळेस ह्या मेथडचं आपण ॲप्लिकेशन करू शकतो. नाही तर प्रत्येक वेळेस आपली जी इंडेक्स असेल म्हणजे एक तुम्हाला पेजवर लिहून ठेवावं लागेल AT ॲस्पिरिन टॅबलेटसाठी कोणता कोड दिला आहे, ॲस्पिरिन टॅबलेटसाठी कोणता कोड दिला आहे. मग अगोदर कोड शोधावं लागेल आणि कोड शोधून त्या कोडनुसार तुम्हाला मेडिसिन शोधावं लागेल. म्हणजे हा एक त्याचा ड्रॉबॅक आहे. दॅट इज द न्यूमोलॉजिकल method. Then third method is the numerical method. In this method this method is also known as sequence system because the numbers are assigned in sequential manner 1 2 3 4 अशा सिक्वेन्स मध्ये नंबर दिले जातात. Under this method the separate numbers are assigned to different classification of the store atoms. Each time new type of material is acquired, the next higher number in the sequence
न्यूमरिकल मेथड्स आल्सो हॅविंग द टू टाईप्स, डेसिमल अँड ब्लॉक सिस्टीम. आता ही न्यूमरिकल मेथड आहे. न्यूमरिकल मेथडमध्ये काय केलं जातं, नंबर्स दिले जातात. ह्या सिस्टीममध्ये नंबर्स दिले जातात आणि मग नंबर देताना हायर नंबर, म्हणजे सपोज एखाद्या वस्तूला 1 नंबर दिला तर त्याच्या पुढच्या वस्तूला हायर नंबर दिला जातो, 2 नंबर 3 नंबर, म्हणजे असं कधीच होत नाही 10 नंबर पहिल्या वस्तूला दिला नंतर 9 8 असं नाही. हायर फ्रॉम स्मॉलर नंबर टू हायर नंबर द कोड्स आर असाइन. मग याच्यामध्ये पण 2 सिस्टीम आहे, कोणत्या कोणत्या, डेसिमल आणि ब्लॉक. मग आता डेसिमल सिस्टीम. The decimal system, in this system the numbers are assigned in such a manner that each digit represent subgroup or sub account of previous digit. म्हणजे याच्यामध्ये काय केलं जातं, याच्यामध्ये in this system the number is assigned in such a manner that each digit represent subgroup or sub account of previous digit. For example, code number 16.1, 16.11, 16.111 are assigned to 3 different tablets belong to the analgesic group. 16.1 represent tablet analgin, 16.11 represent tablet dispirin, 16.111 represent tablet paracetamol. The main advantage of this system is that the capacity to expand to accommodate new atoms, but disadvantage is that it is cumbersome in use. मीन्स आता डेसिमल सिस्टीम पाहू आपण. ह्या सिस्टीममध्ये काय केलं जातं, प्रत्येक क्लासला एक कोड किंवा नंबर दिला जातो. जसं आता ॲनाल्जेसिक ग्रुप असेल तर ॲनाल्जेसिक ग्रुपचा मेन नंबर 16 येते लक्षात. मग त्याच्यामध्ये सपोज एक नंबरची टॅबलेट आहे कोणती, 16.11 किंवा 16.1 काय सांगते, ॲनाल्जिन. 16.11 काय सांगते, डिस्प्रिन टॅबलेट. 16.111 काय सांगते, पॅरासिटामॉल. येते लक्षात. सपोज 16 नंबर हा मेन नंबर कशासाठी झाला, ॲनाल्जेसिक ग्रुपसाठी. 17 नंबर सपोज आपण अँटी डायबेटिक ड्रग्ससाठी दिला. 18 नंबर आपण हायपरटेन्सिव्ह ड्रग्ससाठी दिला. मग 17 नंबरमध्ये 11 मेटफॉर्मिन, 17.111 ग्लिमिप्राइड, 17.111 मग कॉम्बिनेशन. असं म्हणजे ह्या मेथडमध्ये आपण एक्सपान्शन खूप लांबपर्यंत करू शकतो, बरोबर. म्हणजे एका क्लाससाठी एक नंबर आणि त्याच्यातला सब नंबर ह्या वेगवेगळ्या ड्रग्ससाठी द्यायचा. हे एक मेथड आहे. बट दिस मेथडचा ड्रॉबॅक काय, ॲडव्हान्टेज जसं आपण एक्सपान्शन खूप लांबपर्यंत करू शकतो, पण ड्रॉबॅक इज दॅट दिस मेथड इज हॅव्हिंग द डिसॲडव्हान्टेज दॅट इज इट इज कंबरसम इन यूज. म्हणजे इट इज अवघड, खूप अवघड मेथड आहे किंवा आपण त्याला अवजड मेथड म्हणू शकतो. खूप अवजड मेथड आहे ही मेथड. देन नेक्स्ट वन इज द ब्लॉक सिस्टीम. इन दिस सिस्टीम नंबर्स आर रिझर्व फॉर specified classification. For example, number 101 to 300 may be allotted to various types of tablets. The number 301 to 500 may be assigned to the capsule. म्हणजे आपण नंबर रिझर्व करून ठेवतो की 1 ते 100 हे इंजेक्शनसाठी वापरायचे, 100 ते 300 टॅबलेटसाठी वापरायचे, 300 ते 500 कॅप्सूलसाठी वापरायचे, 500 ते 700 सिरपसाठी वापरायचे, 700 ते 1000 ऑइंटमेंट क्रीमसाठी वापरायचे. म्हणजे अशा प्रकारे नंबर असाइन केले जातात. मग सपोज तुमच्याकडे एकाच वेळेस 100 इंजेक्शन नाही आहे, मग 10च इंजेक्शन आहे, 1 ते 10 तुम्ही इंजेक्शनला द्या. ज्यावेळेस नवीन स्टॉकमध्ये किंवा एखादं नवीन इंजेक्शन येईल त्याला 11 नंबर द्या, त्याच्या पुढचं येईल त्याला 12 नंबर द्या. म्हणजे याच्यामध्ये नंबर अख्खे नंबर रिझर्व करून ठेवले जातात फॉर अ पर्टिक्युलर क्लास. दिस इज कॉल्ड ॲज द ब्लॉक सिस्टीम. आत्तापर्यंत आपण 3 टाईपच्या सिस्टीम पाहिल्या कोडिफिकेशनच्या. एक होती अल्फाबेटिकल मेथड, दुसरी पाहिली आपण न्यूमोनिक मेथड, तिसरी पाहिली आपण न्यूमरिकल मेथड. न्यूमरिकल मेथडमध्ये परत 2 टाईप पाहिले, डेसिमल आणि ब्लॉक सिस्टीम. नाऊ वी विल सी द फोर्थ मेथड दॅट इज द कॉम्बिनेशन मेथड. In this method, both mnemonic and numerical methods are combined together to assign the codes to different atoms of store. For example, code 8300 is allotted to the aspirin tablet 300 mg. The code 8301 is allotted to the aspirin tablet 600 mg. This method is flexible and at the same time it aids in the memorizing the codes of different store atoms. आता codes
कॉम्बिनेशन मेथडमध्ये काय केलं जातं की जसं निमोनिक मेथड आणि आपली न्यूमरिकल मेथड याचं कॉम्बिनेशन केलं जातं. म्हणजे आता सपोज कोड दिला 8300 म्हणजे काय, ॲस्पिरिन टॅबलेट किती MGची, 300 MGची. 8600 म्हणजे किंवा 301 म्हणजेच काय, ॲस्पिरिन टॅबलेट विथ 600 मिलीग्राम. म्हणजे अशा प्रकारे बोथ 80 म्हणजे लेटर पण आलं आहे तुमचं आणि 300 म्हणजे नंबर पण आला आहे. अशा प्रकारे दोन्हीचं कॉम्बिनेशन करून आपण कोड्स असाइन करू शकतो. The next one is the location coding method. In location coding method, in big organization there are large number of store and each store may be quite large in size. So the drug store rooms are divided in blocks. Each block is identified by lateral block letter and longitudinal block letter. Within each block, every row is divided vertically in two columns and horizontally in cells. Each and every cell is given particular number. The location of atoms can be identified from the wholesaler number, block number, row number, column number, rack number or cell number, etc. आता लोकेशन कोडिंग मेथड म्हणजे लोकेशननुसार कोडिफिकेशन करायचं. म्हणजे सपोज तुमच्या शॉपमध्ये खूप जनरली इट इज ॲप्लिकेबल टू द बिग ऑर्गनायझेशन. खूप साऱ्या सेल्स आहे, खूप साऱ्या रॅक आहेत. मग त्याचे वर्टिकली त्याला कोड द्यायचे 1 2 3 4. परत हॉरिझॉन्टली द्यायचे 1 2 3 4 किंवा ABCD. अशा प्रकारे तुम्ही त्याचं क्लासिफिकेशन करू शकता आणि त्यानुसार त्याचं इझी आयडेंटिफिकेशन होऊ शकतं. आणि याच्यामध्ये लोकेशन आयटमला देताना आपण आयदर ब्लॉक नंबरनुसार देऊ शकतो, वेअर हाऊस नंबरनुसार देऊ शकतो, रो नंबरनुसार देऊ शकतो, कॉलम नंबर नुसार देऊ शकतो किंवा रॅक नंबरनुसार देऊ शकतो. अशा वेगवेगळ्या मेथड यूज करून आपण याचं कोडिफिकेशन करू शकतो. मग दीज आर द व्हेरियस मेथड्स ऑफ कोडिफिकेशन. कोणत्या मेथड पाहिल्या आपण कोडिफिकेशनच्या? अल्फाबेटिकल मेथड, देन निमोनिक मेथड, numerical method is again divided into two types, decimal system and block system. Then combination method and location coding method. These are the methods of codification. Understand? So in today's lecture we have discussed about two main points, that is the storage of medicine followed by the codification and methods of codification. So in next lecture we will see, I think only 1 point or 2 points of the chapters are remaining. One is the pricing of material and second one is the legal requirements for price control on bulk drug and formulation. मग आता हे 2 पॉईंट फक्त आपल्या या चॅप्टरमधले राहिलेले ड्रग हाऊस मॅनेजमेंटमधले, त्यानंतर हा चॅप्टर संपून जाईल. मग आता ते राहिलेले 2 पॉईंट आपण नेक्स्ट लेक्चरला कव्हर करू. देन वी विल एंड अप विथ आवर 4th lesson, that is the drug house management. So my dear students, till then study at home, stay safe, stay healthy. Thank you.